सुरुवातीची एक महत्त्वाची बातमी आहे। ईडीकडून बारामती ॲग्रोची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे। बारामती ॲग्रो ही आमदार रोहित पवार यांच्या मालकीची कंपनी आहे आणि ईडीने एकूण 161 एकर जमीन जप्त केली असून त्यात जमीन, शुगर प्लांट आणि साखर कारखान्याची इमारत तसंच इतर बाबींचा समावेश आहे। जवळपास 50 कोटी 20 लाख रुपयांची ही मालमत्ता असल्याचं सांगितलं जातंय। कन्नड सहकारी साखर कारखाना 50 कोटी रुपयांमध्ये रोहित पवारांच्या बारामती ॲग्रो लिमिटेडनं खरेदी केला होता आणि या प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला। याच प्रकरणी ईडीने चौकशी केली असता यात कंपन्यांचे एकमेकातले व्यवहार हे संशयास्पद असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आणि रोहित पवारांनी याविषयी ट्विटरवरून प्रतिक्रिया देत ही कारवाई पूर्णपणे बेकायदेशीर असून आम्ही लढू आणि जिंकू असं ट्विट करत भाजपला सवाल विचारले। टायमिंग तुम्हीच बघा ना, तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते त्याच्यातच माझं उत्तर आहे। दुर्दैव आहे की अदृश्य शक्ती हे फक्त घर फोडा, पक्ष फोडा, काही करून सत्तेत या। त्याच्यामुळे लोकांचा कल त्यांच्या बाजूनी नसला तरी अदृश्य शक्ती हा सगळ्या एजन्सीचा वापर करून लोकांना भीती दाखवते। खूप दुर्दैव आहे।